दादर टीटी परिसरातील एक मॅनहोल तब्बल 1 तास उघडा असल्याची घटना जी आहे ती या ठिकाणी घडली होती आणि आता आपण पाहतोय की मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून हा मॅनहोल जो आहे तो झाकण्यात आल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। तब्बल 1 तास मुख्य रस्त्यावरील म्हणजे दादरवरून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलच्या दिशेने जाणारा जो हा मुख्य रस्ता आहे, या मुख्य रस्त्यावर हा मॅनहोल जो आहे तो उघडा होता आणि आता तो मॅनहोल बसवण्याचं काम जे आहे ते मुंबई महानगरपालिकेच्या SWP डिपार्टमेंटकडून जे आहे ते या ठिकाणी पूर्ण करण्यात आल्याचं आपल्याला चित्र जे आहे ते पाहायला मिळते। एकंदरीत आपण जर पाहिलं तर मॅनहोलच्या दुर्घटना ज्या आहेत त्या वारंवार मुंबईमध्ये घडत असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत होतं। त्यामुळे पुन्हा एकदा मुंबई महानगरपालिकेचा निष्काळजीपणा जो आहे तो समोर आल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळालं। सकाळपासून मुंबईमध्ये रिमझिम पाऊस पडतोय आणि हा मॅनहोल नक्की कोणी उघडला हा प्रश्न खरं तर उपस्थित झालेला आहे। मात्र या ठिकाणचे स्थानिक नगरसेवक यांनी फोटो ट्विट केलेला आहे की मॅनहोलवरील जाळी जी आहे ती जाळी चोरण्याचा प्रयत्न जो आहे तो प्रयत्न एका चोरट्याने केला होता आणि तो प्रयत्न अयशस्वी झाल्याने त्याने त्याच ठिकाणी मॅनहोल उघडा ठेवून तो पळून गेला, अशा प्रकारचं ट्विट स्थानिक नगरसेवक अमेय घोले यांनी केलेलं आहे। तब्बल 1 तास या ठिकाणी मॅनहोल उघडा होता, कोणतेही संरक्षण जे आहे ते आजूबाजूला कोणतेही बॅरिकेटिंग नव्हतं। त्यामुळे पुन्हा एकदा मुंबई महानगरपालिकेच्या कारभारावर जे आहे ते प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे। कॅमेरामन हरी नेगीसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।